आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भाजपच्या स्थापना दिनी अब की बार 400 पार साठी रणनीती। 6 एप्रिलला भाजपच्या स्थापना दिनी भाजपचे राज्यभर कार्यक्रम। देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह मंत्री आमदार हे अभियान राबवणार। कोल्हापुरातील शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिकांचा आज कागलमध्ये मेळावा। संजय मंडलिक आज विनय कोरेंची भेट घेणार। रामटेकचे शिवसेना उमेदवार राजू पारवेंना शिवीगाळ। उमरेडमध्येच निपटून टाकू असा उल्लेख असलेला व्हिडिओ व्हायरल। महाविकास आघाडीच्या तर राजू पारवेंना राजेंद्र मुळीकांकडून शिवीगाळ झाल्याची घटना। रामटेकमध्ये राजू पारवेंना तर काँग्रेसच्या रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणी नागपूर हायकोर्टात उद्या सुनावणी होणार। तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कोर्टानं वेळ वाढवून दिला। राज्यात 2 महिने उष्णतेच्या झळा बसणार। अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता। हवामान विभागाचा इशारा। उष्माघाताबाबत आरोग्य विभागाचा कृती आढावा। लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती। सरकारची जीएसटीतून 20.18 लाख कोटींची कमाई। देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्यानं मार्च महिन्यात जीएसटी संकलनात 11.4% वाढ। दुष्काळग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शुल्क माफी। एकूण 6,13,100 विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती मिळणार। शिक्षक मंडळाचा महत्त्वाचा निर्णय।